तलाठ्यापासून प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांची हजेरी आता फेस रीडिंगवर नोंदवली जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबद्दलचे आदेश दिलेत। फेस ॲपवर नोंदणी केली नाही तर संबंधित कर्मचाऱ्याची त्या दिवशी रजा गृहीत धरली जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेस रीडिंगच्या उपस्थितीच्या आधारे कर्मचाऱ्यांचा पगार आता काढला जाणार आहे। तलाठ्यापासून ते महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आता बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी घेतली जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश दिलेत। नेमणुकीच्या कार्यालयात फेस रीडिंगवर नोंदणी करावी लागेल। त्यासाठी फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग बंधनकारक करण्यात येणार आहे। ऑगस्ट महिन्यापासून हजेरीच्या या नव्या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे। तलाठ्यापासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच हा नियम लागू होईल। तलाठी सज्जात काही गावं असतात तर मंडल अधिकाऱ्यांकडेही काही वेळा अतिरिक्त पदभार असतो। दुसऱ्या गावात फिरतीवर आहेत किंवा वरिष्ठ ऑफिसमध्ये बैठकीला गेलोय असं सांगून तलाठ्यापासून अनेक शासकीय कर्मचारी दांड्या मारतात। त्यामुळे नागरिकांची कामं प्रलंबित राहतात। त्यातून जनतेमध्ये महसूल खात्याविषयी रोष निर्माण होतोय। ही बाब लक्षात घेऊन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची फेस ॲपवर हजेरी घेतली जाणार आहे। ज्या कार्यालयात कामासाठी गेलाय त्या कार्यालयातील फेस ॲपवर हजेरी नोंदवावी लागेल। ज्यांची फेस ॲपवर हजेरी नसेल त्यांची त्या दिवशी रजा गृहीत धरली जाईल। तसंच त्या आधारेच पगार काढला जाईल। त्यामुळे शासकीय बाबूंसाठी येणारी फेस रीडिंगची यंत्रणा कशी टिकणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।